मंडळी, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांड प्रकरणात अपहरण आणि निर्गुण हत्याकांडाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम पाहून संपूर्ण राज्य हादरलं असतानाच आता पालघर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अचानक गायब झाले होते। मुंबईला कामानिमित्त जातोय असं सांगून ते 20 जानेवारीला घरातून निघाले होते। लवकरच घरी येतो असं देखील त्यांनी घरातल्या मंडळींना सांगितलं होतं। मात्र 12 दिवस झाले तरी अशोक धोडी हे घरी परतले नव्हते। या प्रकरणी पालघर पोलिसांच्या तब्बल 8 टीम्स गेले अनेक दिवस युद्ध पातळीवर धोडी यांचा शोध घेत होत्या। दरम्यान इतके दिवस ते न सापडल्यामुळे कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी बरे वाईट झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती आणि दुर्दैवानं हीच भीती अखेर खरी ठरली। काल पालघर पोलिसांना गुजरातच्या भिलाड येथे बंद दगड खाणीत अशोक धोडी यांची कार सापडली। ती कार पोलिसांनी खाणीतून बाहेर काढली। खोल पाण्यात असलेली कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जवळपास 2.5 तास प्रयत्न करावे लागले। यानंतर कारची पाहणी केली असता कारच्या डिग्गीत अशोक धोडी यांचा दोरीने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला आणि सगळ्यांना धक्काच बसला। म्हणजे तब्बल 12 दिवस धोडी हे गायब असणं, त्यानंतर गुजरातमध्ये एका दुर्गम दगड खाणीत अतिशय खोल पाण्यात त्यांची कार मिळणं व कारच्या डिक्कीमध्ये त्यांचा मृतदेह असणं, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर अतिशय प्लॅनिंग करून ही हत्या केल्याची दिसून येत आहे। दरम्यान या अपहरण व हत्येबद्दल पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार हा अशोक धोडी यांचा सक्का भाऊ अविनाश धोडी असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे। पण याबद्दल अजून तपास सुरू आहे। दरम्यान अविनाश धोडी याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे। मंडळी, शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची एकदम दुष्यंत स्टाईल पद्धतीने थरारक हत्या कोणी केली व मुख्य संशयित आरोपी धोडी यांचा सक्का भाऊ अविनाश याचा यामध्ये काय सहभाग आहे, याबद्दल पोलिसांच्या हाती आतापर्यंत काय काय पुरावे सापडलेत त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे 20 जानेवारी रोजी मुंबईला कामानिमित्त घराबाहेर गेले होते। तिथून परतत असताना त्यांनी घरी फोन करून जेवायला येतो असं सांगितलं। त्यानंतर घोलवडवरून त्यांच्या घरी वेवजी येथे परतत असताना त्यांच्या वाहनासह त्याचं अपहरण करण्यात आलं। दरम्यान ते घरी पोहोचले नसल्यामुळे या प्रकरणी कुटुंबियांनी गोलवड पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास चालू केला। तब्बल 8 टीम्स गेली अनेक दिवस त्यांचा शोध घेत होत्या। शिवाय पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही या तपासात स्वतः लक्ष घालून होते। दरम्यान 20 जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेने गेली असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। त्यामुळे अशोक धोडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती। दरम्यान अनेक दिवस पोलिसांना कोणताही ठाव ठिकाणा न लागल्यानंतर धोडी यांच्या कुटुंबियांनी संशयितांच्या नावे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तेव्हा पोलिसांनी धोडी यांचा सक्का भाऊ अविनाश धोडी याच्यावर गुन्हा दाखल केला। संपत्तीच्या वादातून व दारू तस्करी धंद्यामध्ये अडचणीचा ठरत असल्यानं अविनाश यांनी आपल्या मोठ्या भावाचं अपहरण केल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता। त्याशिवाय अविनाशला मदत केल्याच्या संशयावरून गुजरातच्या मनोज राजपूत आणि डहाणूच्या सुनील धोडी यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास चालू केला। यावेळी संशयित आरोपी म्हणून गोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं। पण गोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश हा चौकशीसाठी आला। पण नंतर इथून अंधाराचा फायदा घेऊन तो फरारही झाला। त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी देखील केली पण तो सापडला नाही। दरम्यान आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सुरू आहे। याच प्रकरणात पोलिसांनी अलीकडेच विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती। या चौघांना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती। या 4ही आरोपींचा धोडी यांच्या अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून अविनाश धोडी हाच असल्याचा आरोप होतोय। दरम्यान या 4 आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांना एक क्लू मिळाला आणि पोलिसांनी तडक गुजरात गाठलं। गुजरातमधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील एका बंद दगड खदाणीत
धोडी यांची कार असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली आणि पोलीस तिथे गेले। यावेळी स्वतः पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते। म्हणजे अनेक दिवस बंद असलेल्या त्या दगडखाणीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ही कार बाहेर काढताना पोलिसांना अनेक अडचणी आल्या। शिवाय कार बाहेर काढण्यासाठी हायड्रा आणि गोताखोरांची मदत घ्यावी लागली। तब्बल 2.5 तास अनेक प्रयत्न करून कार बाहेर काढल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली त्यावेळी कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा रस्सीने बांधलेला मृतदेह आढळून आला आणि गेली अनेक दिवस धोडी यांचं अपहरण करून कदाचित त्यांचा घातपात झाला असावा ही भीती खरी ठरली। दरम्यान या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रात खळबळ माजली असून अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। मंडळी, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक धोडी याचा सक्का लहान भाऊ अविनाश धोडी हा दमनवरून दारू आणून महाराष्ट्रात विकायचा। भावाच्या दारू तस्करीत अशोक धोडी अडसर ठरत होता। शिवाय एकनाथ शिंदे गटात काम करताना अशोक धोडी यांनी महाराष्ट्र गुजरात सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली होती। तसंच या सीमेवरून होणाऱ्या अवैध तस्करी विरोधात त्यांनी आवाजही उठवला होता। यातूनच त्याचं भावासोबत वैमनस्य निर्माण झालं होतं। अशातच वर्षभरापूर्वी अशोक धोडी यांनी अविनाशच्या दारूच्या गाडीचा पाठलाग केला होता। यावेळी अविनाशने अशोक धोडी यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना वासा मच्छीपाडा येथील पुलावरून खाली पाडण्याचा देखील प्रयत्न केला होता असं सांगण्यात येत आहे। त्यावेळी या हल्ल्यातून अशोक धोडी हे थोडक्यात बचावले होते। मात्र 20 जानेवारीला याच वादातून त्यांचं अपहरण करण्यात येऊन त्यानंतर अशा प्रकारे त्यांचा निर्घृण खून करण्यात आल्याचा सध्या अविनाश धोडी यांच्यावर आरोप होत आहे। दरम्यान सध्या पालघर पोलिसांची 8 वेगवेगळी पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असून डहाणू, वाणगाव, नागझरी, गुजरातच्या दादरा नगर हवेली परिसरात पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं समजतंय। म्हणजे या प्रकरणी आतापर्यंत पोलीस तपासात काही धक्कादायक खुलासे झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं। मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला। या संदर्भात माहिती देताना पोलीस म्हणाले की डहाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची गाडी रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आली होती। त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाणाखुणा सापडल्या होत्या। या प्रकरणी अशोक धोडी यांच्या ब्रिझा कारसह एक आयशर टेम्पो आणि एका पिकअपचाही वापर करण्यात आला असावा अशी माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आली आहे। दरम्यान सद्यस्थितीतील तपासानुसार संपत्तीच्या आणि पूर्वीच्या वादातून त्यांच्या सख्या भावानेच अन्य आरोपींसोबत मिळून हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे। शिवाय अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना तशा प्रकारची माहिती मिळाल्याचं समजतंय। दरम्यान माझ्या वडिलांची हत्या केली त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच आरोपींपासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी व्यक्त केली असून फरार असलेल्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन पोलिसांनी त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी देखील यावेळी आकाशनं केली आहे। मंडळी, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी काल अशोक धोडी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी सांगितलं की या प्रकरणावर त्यांचं बारकाईनं लक्ष असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल तसेच लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असंही नाईक यावेळी म्हणाले। मंडळी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचं सिनेस्टाईल अपहरण करून त्यानंतर अतिशय क्रूर पद्धतीने त्यांचा मर्डर करण्यात आला। शिवाय या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून मृताच्या सख्या भावाचंच नाव समोर येत असल्यामुळे सध्या सगळीकडे खळबळ उडालेली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पालघर पोलीस करत असून पालघर पोलीस अधीक्षक सुद्धा या प्रकरणात स्वतः लक्ष देत असल्याचं समजतंय। म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? चौकशीसाठी पोलीस चौकीत आलेला मुख्य संशयित व मृताचा सक्का भाऊ असलेला अविनाश अंधारात पळून गेला यामागे पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो का आणि या निर्गुण हत्या प्रकरणात तोच मुख्य आरोपी असेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।